छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली. या कथनांना ऐतिहासिक पुरावे आहेत का? पठराणी सोयराबाई आणि युवराज संभाजी. शिवाजी महाराजांची पटराणी म्हणून मान मिळालेल्या सोयराबाई या मोहिते घराण्यातल्या. धाराजी मोहिते आणि संभाजी मोहिते या मातंबर लढवय्यांनी शहाजी राजांच्या सैन्यात पराक्रम गाजवला होता. त्यातील संभाजी मोहिते यांची मुलगी सोयराबाई शिवाजी महाराजांसोबत यांचा विवाह झाल्याची निश्चित तारीख सापडत नाही. त्यांना पुढे बाळीबाई उर्फ दीपाबाई आणि राजाराम हे 2 दाम्पत्य झाली. रायगड 6 जून 1674 या दिवशी रायगडावर झालेल्या शिवराज्य अभिषेक सोहळ्यात सोयराबाईंना पटराणीचा मान मिळाला. त्यामुळे सोयराबाई खेरीज महाराजांच्या इतर 3 पत्नी होत्या. संभाजी 2 वर्षाचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा बाळातपणाच्या आजारानंतर मृत्यू झाला होता. शिवराज्याभिषेक सोहळ्यात संभाजी राजांनी युवराज पदाचा मान देण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी हे वारसदार असतील हे गृहीत धरून इंग्रजांनी संभाजी राजांना नजराणा दिला, पण राजारामांना नजराणा दिल्याची नोंद इंग्रजाच्या कागदपत्रामध्ये कुठेही नोंदवली गेली नाही, असं इतिहास संशोधक डॉक्टर कलम गोखलेंनी लिहिलेलं आहे. सोयराबाईविषयी महाराष्ट्रातल्या अनेक इतिहासकारांनी जे संशोधन पत्र लेखन केलं आहे ते प्रामुख्याने त्यांचे सावत्र पुत्र संभाजी महाराज यांच्या चरित्राच्या निमित्ताने रायगडावरील ग्रहकलह, शिवराज्य अभिषेक सोहळ्याच्या वेळी सोयराबाईचा पुत्र राजाराम याचं वय अवघं 4 वर्षाचं होतं. ते अगदी लहान होते. संभाजी राजासारखा मानपान आपल्या मुलाला मिळाला नाही याचा अर्थ यापुढे चालून येणारा वारसा हक्कही राजारामाला मिळणार नाही असे मनात येऊन सोयराबाईंना दुःख झाले असेल तर हे सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभावाला धरून स्वाभाविकच वाटत होते. शिवराज्य अभिषेकानंतर रायगडावर भोसले घराण्यात अंतर्गत कलह सुरू झाले होते. या विषयाचे संदर्भ शिवदिग्गज बखरीत झाले आहेत. शिवाजी महाराज, सोयराबाई आणि संभाजी यांच्यातल्या तथाकथातील कलहाचा वर्णन त्यात दिसत आहे. राजारामाला गादी मिळावा असा हट्ट सोयराबाईने केल्याचं हे खळबळकर सांगितलं जातं. शिवदिग्गज बखर इसवी सन 1810 साली बडोदे येथे छापली गेल्याची वि. का. राजवाडे यांच्या मराठ्याच्या इतिहासाची साधने या ग्रंथात म्हटले. या बखरीत एक प्रसंग रेखाटला आहे. सोयराबाई शिवाजी महाराजांना भेटायला येतात तेव्हा हा प्रसंग घडलेला आहे ते आपण सविस्तर कथेच्या माध्यमातून जाणून घेऊ. त्यात महाराजांस एके दिवशी बाई विचारू लागल्या की ज्येष्ठ पुत्र दौलतीचे अधिकारी आहेत, त्याचे व पदरच्या मनुष्याचे बनत नाही. माझं मूल अजून लहान आहे, याचवरी सरकारचा लोभ आहे. त्यास संस्थान त्याजला अधिकार द्यावयाचा की वडिलांकडे सोपायचा हे मला निश्चिंतपणे सांगावे. सोयराबाईचा हा प्रश्न शिवाजी महाराजांना होता. इथे सोयराबाई राजमहाला अधिकार देण्याविषयी शिवाजी महाराजांना सांगत आहे असं बखरकार म्हणतो. पुढे जाऊन बखरकाराने असं लिहायलं की शिवाजी महाराजांचा सोयराबाईवर पूर्ण भरवसा नव्हता. सोयराबाई स्वार्थासाठी कोणतेही कृत्य करावयास कमी राहणार नाही, त्यामुळे सरकारी पत्रांची नोट खातरमर्ज करावी असा संदेह शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजीकडून सर्व किल्ल्यावर दिला असं या बखरीत लिहिलेलं आहे. मराठा इतिहासात बखरींना महत्त्व आहे कारण त्यातून त्या काळातील बरीच माहिती मिळत असते, पण ती बऱ्याचदा अतिरंजित अथवा एका बाजूस गुणगुणा करणारी ही असू शकते. त्यामुळे सर्व बखरीकडे डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. या काळात रायगडावर परिस्थिती तणावपूर्ण होती आणि त्याला कारणीभूत राणी सोयराबाई होत्या. त्यांचे पाठीराखे प्रधान मोरोपंत पेशवे, अनाजी दत्तो संजीव, राहुजी सोमनाथ इत्यादी त्यांचे पाठराखी म्हणून होते. या काळात संभाजी महाराज रायगडापासून दूर पन्हाळगडावर होते, त्यामुळे सोयराबाईंचं
राजधानीतला दबदबा आता जास्तच वाढू लागला होता. शिवाजी महाराज शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर संभाजी महाराजांचे वास्तव्य ऑक्टोबर 1676 पर्यंत म्हणजे 2.25 वर्ष झाले. 1676 म्हणजे शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर बाहेर पडले. त्यांच्यासोबतच संभाजी राजाही बाहेर पडले होते. ते पुन्हा महाराजांच्या मृत्यूपर्यंत रायगडावर गेलीच नाहीत. रायगडावर महाराजांचे अधूनमधून वास्तव्य होत असले तरी संभाजीराजे तिकडे 3.5 वर्ष कधीही फिरकलेले नाहीत. या प्रदीर्घ अनुपस्थितीच्या कालखंडात सोयराबाई आणि तिच्या बाजूच्या प्रधानांचा राजधानीतील राजकारणावर प्रभाव निर्माण झाला असला पाहिजे. अनुपुराण हा संभाजींच्या कारकिर्दीविषयीच काही त्यांच्याच काळातला काव्यग्रंथ आहे. संभाजी महाराजांची बाजू मांडणारा हा ग्रंथ कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त यांनी रचल्याचा इतिहासकार सल्ला सांगत असतात. या अनुपुराणात नाट्यमय प्रसंगाचं वर्णन सुद्धा आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी मधला संवाद स्वराज्याच्या विभाजनाविषयीचा आहे. शिवाजी महाराज उतार वयामुळे मला स्वराज्याचे रक्षण करणे जड जात आहे असं त्यांचं मत होतं. तरी हे राज्य मी तुला देत आहे. राज्यातील कोणताही भाग तुझ्या सावत्र भावाला मिळणार नाही. तुझा सावत्र भाऊ म्हणजेच राजाराम. त्याच्यासाठी मी नवीन राज्य जिंकेन. राजाराम अजून लहान आहे. तो स्वतः राज्य भोगावयास मागत नाही आहे. तुझे गुण मोठे आहेत. पृथ्वी मी तुझ्या ताब्यात द्यायला तयार आहे. जशी शरीराची वाटणी होऊ शकत नाही तशी राज्याची वाटणीही होऊ शकत नाही. हे राज्य कोणातरी एकालाच दिले पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मत होते. मी दुसरे राज्य जिंकून येईपर्यंत तू रायगडाला सोयराबाईच्या सहवासात न राहता शृंगारपूरला राहून प्रभावशाली सुभ्याचा कारभार पहा. संभाजी आमचे दैव हे आमच्या सुखदुःखाचे कारण आहे. त्याला आईबाप कोणी जबाबदार नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाख मोलाचं एक वाक्य संभाजी महाराजांना बोलून दाखवलं. ते म्हणजे तुम्ही नसाल तर स्वराज्यात माझे मरण नसणार नाही. तुम्ही येथेच राहा. तुम्ही असाल तर मला बरे वाटेल. वाटणीची कल्पना अगदी चुकीचीच आहे. व्यवहाराला धरून नाही. बापाजवळ राज्य मागणारा पुत्रच नव्हे तर हे काय आहे? राज्य विभाजनाच्या प्रस्तावाची 1675 ते 76 या काळात रायगडावर चर्चा झाली असावी असा तर्क इतिहासकार काढत असतात. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही अधिकाऱ्यांचा युवराज संभाजींना विरोध होता. तो कशामुळे होता यावरून मात्र मतभेद आहेत. रायगडावरील ग्रह कलहाची कारणे इतिहासकार समजतात असतात. त्याप्रमाणे संभाजीराजांच्या दुर्वतर्तनात नव्हती तर ती सोयराबाई आणि प्रधान यांच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा जास्त वाटत होती. रायगडावर काही प्रमाणात संभाजी विरुद्ध वातावरण तयार झालं होतं हे उघड आहे. महत्त्वाकांक्षी राणी आणि कुटीत राजकारणी प्रधान यांनी डावपेच करायला सुरुवात केली होती. आता संभाजी महाराजांना या कुठल्याही गोष्टीची कल्पनाही नव्हती. संभाजीचं चारित्र्यहन हा त्याच डावपेचाचा एक भाग होता. या गोष्टी चालूच होत्या असं पवार पुढे म्हणतात. शिवाजी महाराजांचा वारसदार कोण? याच काळात संभाजीराजे हे मोगलाईंच्या दिलेखरणाच्या गोठात गेले होते. याचे कारण रायगडावरचा ग्रह कलश असू शकतो असं काही इतिहासकारांचं मत आहे. तर काहींच्या मते पुढे वाटाघाटी फिसकटल्याने ते पुन्हा स्वराज्यात परत आले असं सुद्धा रेखाटलं गेलेलं आहे. संभाजीराजे 1678 मध्ये मुघलांना जाऊन मिळालेल्या अष्टप्रधान मंडळात त्यांच्याविषयी अविश्वास आणि कटुता निर्माण होणे अगदी स्वाभाविकच होते. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांना वारसा हक्काबद्दल निश्चिंत असा निर्णय घेणे खूप कठीण झाले असावे. त्यामुळेच त्यांनी प्रश्न अनिर्चित ठेवला असावा. शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी एक अधिकृत आज्ञापत्र प्रधानांसाठी लिहिलं होतं असा उल्लेख रायखिरीच्या बखरीत सुद्धा आहे.
पण मूळ रायखरीच्या बखरीत उपलब्ध नसून तिचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध झाल्याने काही इतिहासकारांना तिच्यातील लेखाबद्दल संशय वाटतो. सभासदांच्या बखरीत शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी काय म्हटलं आहे याविषयी लिहिलंय ते आपण सविस्तर जाणून घेऊया. मग माघारे हे राज्य रक्षण करणारा एसा पुत्र दिसत नाही. कदाचित धाकटा कुवार राजाराम वाचला तर तो हे राज्य वृद्धीने करेल. संभाजीराजे वडील पुत्र जाणार आहे, परंतु बुद्धी फटफटत होती. अल्पबुद्धी आहे, यास काय करावे. आपण तो प्रयाण करतो. तुम्ही कारकूर न हुजेरे मराठे कदमी या राज्यातील आहात. तुम्हाला या गोष्टी कळाल्या असाव्या. म्हणजे संभाजींच्या बखरीनुसार शिवाजी महाराजांनी वारसा हक्काचा प्रश्न अष्टप्रधान मंडळावर सोपवलेला होता असे मानावे लागेल. सभासदी बखर कृष्णाजी नंतर सभासद यांनी राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून इसवी सन 1697 साली लिहिली. या बखरीत संभाजी महाराजांविषयी कठोर शब्द वापरले आहेत आणि राजाराम महाराजांची स्तुती मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे. राजारामाचा लग्न सोहळा आणि महाराजांचा मृत्यू या गोष्टी अटळ सत्य आहेत. याच काळात 15 मार्च 1680 या दिवशी सोयराबाईचे पुत्र राजाराम यांचा फौजी बंद आणि लग्न सोहळा पार पडला. तेव्हा राजारामाचं वय साधारण 10 वर्ष इतकंच होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 2 आठवडे आधी हा विवाह सोहळा पार पडला. सावत्र भावाच्या लग्नात संभाजी हजर नव्हते. ते तेव्हा पन्हाळगडावर वास्तव्यास होते. मुघलांसोबत सुमारे वर्षभर जाऊन आल्यानंतर संभाजी महाराजांकडे अनेक जण संशयाने पाहत होते. तत्कालीन कागदपत्राच्या आधारे जवळपास 40 वर्ष संभाजीवर संशोधन करणारे वा.सी. बेंद्रे लिहितात की शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी झालेल्या अशाच महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या आपल्याला आजपर्यंतही माहिती नाहीत. शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी झालेल्या राजाराम महाराजाच्या मौजीबंध लग्न आणि सोहळ्यात संभाजीराजांना मोगली स्वारीत अडकल्याने हजर राहता आले नाही. वा.सी. बेंद्रे काही काळ भारत इतिहास संशोधन केंद्रात कार्यरत होते. त्यांनी लिहिलेला छत्रपती संभाजी महाराज हा ग्रंथ 1958 पासून लिहून झाला आहे. लंडनमध्ये इंडिया हाऊस आणि ब्रिटिश लायब्ररीमधून मराठ्यांच्या इतिहासाची अनेक कागदपत्र त्यांनी मिळवली आहेत. अशा अनेक कथा ब्रिटनमध्ये व इतर ठिकाणी आपल्या ऐतिहासिकता प्रस्थावित आहेत. पण वस्तुस्थिती काही वेगळीच होती असं जयसिंहराव पवार यांचं म्हणणं आहे. संभाजीराजांचा रायगडावरील सोयराबाई आणि प्रधान यांच्यावरील राग गेलेलाच नव्हता. पुढे राज्यावर आल्यानंतर दिलेल्या संस्कृत दानपत्रात सोयराबाईचा उल्लेख सवतीचे पोर म्हणून आपणावर रागावलेले राणी असतात असं करतात. राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचं 3 एप्रिल 1680 या दिवशी निधन झालं. त्या दिवशी शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला अशी अफवाही पसरली होती. बेंद्रे लिहितात, सोयराबाईंनी विष घालून शिवाजीस मारले अशी कडी उठली होती. हे डच बातमीवरूनच सिद्ध आहे, परंतु या कडीत फारसे तथ्य असेलच असे वाटत नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील घटनांना कमालीचा वेग आला. तेथे काही वेगळंच चालू होतं. राजाराम यांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी राजाराम यांचं मंचकारोहण घाईघाईत करून घेतलं गेलं होतं अशी नोंद जिथे शकावलीमध्ये आहे. मंचकावरून म्हणजे सत्तेच्या गादीवरून बसण्याचा विधी राजाराम यांना सत्तेवर बसवत असताना संभाजी महाराजांना कैद करण्याचीही योजना आखली गेली होती असं जेथे शकावली नोंदणीत आहे. महाराजांच्या मृत्यूच्या वेळी अनाजी दत्तो आणि मोरोपंत पेशवे हे मुख्य प्रधान रायगडावर
नसले तरी ते लवकरच गडावर हजर झाले होते. अनाजी दत्तो प्रथम आला आणि त्यांनी पुढे होऊन राजाराम महाराजांचे मंचकारोहण घडवून आणले. एवढ्यात मोरोजीवर असलेला मोरोपंत पेशवेही आला. त्या दोघांनी सोयराबाईशी मसलस करून संभाजीराजांना कैद करण्याची योजना आखली होती. या सर्व कारस्थानांच्या मुळाशी अनाजी दत्तोच मुख्य आहे. त्यानेच आपल्या कटात मोरोपंत आणि सोयराबाईंना ओढले होते. रायगडावर अनाजींचा पक्ष बळकट झाल्याने मोरोपंत दुर्बलावस्थेत सापडून त्याची मती कुठतरी झाली होती. तसेच सोयराबाईस तिच्यावर आलेल्या विषप्रयोगाच्या आळाची भीती दाखवून व आपल्या पुत्राच्या राजवैभवाचे आमिष दाखवून गटात गोखले सुद्धा गेले. सोयराबाईच्या राजगडाच्या कटात गोखले गेले असं सांगताना बेंद्रे हंबीरराव मोहिते यांचा दाखला देतात. शिवाजी महाराजांच्या विश्वासातील रायगडावर असलेले हंबीरराव हे सोयराबाईचे भाऊ. यांनी अखेरपर्यंत म्हणजे 1687 पर्यंत संभाजी महाराजांशी निष्ठा केली. अशा या हंबीररावांचा सल्ला न घेता सोयराबाईंनी आपल्या मुलाचं मंचकारोहण करणे ही सोयराबाईची अपरिपक्वता होती, असं जयसिंहराव पवार म्हणतात. संभाजी रायगडावर दाखल झाले तेव्हा संभाजीराजांना कैद करून आणण्यासाठी रायगडाहून प्रधान पन्हाळगडाकडे निघाले. पण हंबीरराव मोहिते हे संभाजीच्या बाजूने असल्याने त्यांनी उलट या प्रधानांनाच कैद केलं आणि त्यांना संभाजी महाराजांसमोर हजर केलं. त्या राजद्रोह्यांना घेऊन ते राजधानी असलेल्या रायगडाकडे निघाले. रायगडावर आल्या आल्या संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली असं खंबरकार मल्हारराव यांनी चिटणीस बखरीत लिहून ठेवलं आहे. बखरकार मल्हाररावांनी चिटणीस यांनी या घटनेचं वर्णन करताना लिहिले, सोयराबाई साहेब याजपाशी जाऊन बाई साहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोध करून विचारले. हे समयी जवळीक बायका सर्व भये करून निघाल्या. तुम्ही राजलोभास्तव महाराजांस विषप्रयोग करून मारिले असा आरोप शब्द बोलून कोंडाना भीतीस करून त्या सोयराबाई साहेबांसास चिनोस दूध मात्र घालीत जावे असे सांगून आता पुत्रांशी घेऊन राज्य करावे असे बोललो. त्यानंतर 3 दिवस ती तशीच होती. तिसरे दिवशी प्राण गेला हे कळल्यावर दहन केले. मल्हारराव चिटणीसांनी लिहिलेले छत्रपतीचे चरित्र हे चिटणीस बखर म्हणून प्रसिद्ध आहे. 1732 मध्ये ती लिहिली गेली. प्रसिद्ध इतिहास संशोधक V. राजवाडे यांनी या चरित्राचा इतिहासकाराला खूप उपयोग होईल, निदान या चरित्रापासून नाना प्रकारच्या शंका घेण्यास अवकाश होईल असं लिहिलेलं आहे. पण या चिटणीस बखरीच्या ऐतिहासिक प्रमाणाविषयी अनेक शंका आहेत. हे बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर 125 वर्षांनी लिहिलेलं आहे. मल्हारराव रामरावांचे लिखाण पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून केले गेले आहे. कारण त्यांचे खापर पंजोबा बाळाजी आवजी चिटणीसांना कट केल्यावरून संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. तो राग इतक्या पिढ्यानपिढ्यांनीही गेला नाही आणि तो बखरीत उतारला आहे असं जयसिंहराव पवारांना वाटलं. संभाजी महाराजांच्या बाजूने लिखाण केलेल्या अनुपरानुसार वर्णन आहे की रायगडावर आल्यावर संभाजींनी सोयराबाई आणि आपल्या इतर सावत्र मातांचं सांत्वन केलं. चिटणीसांनी ही वर्णन चुकीचं असल्याचं सांगितलं. वासी बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात मांडलं आहे की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाई पुढे 1.5 वर्ष जिवंत होत्या असं ते लिहितात. संभाजी महाराजाविरोधात कट कारस्थान केलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यानंतर 16 जानेवारी 1681 या दिवशी संभाजी महाराजांनी आपला राज्य अभिषेक करून घेतला. त्याआधी कैद केलेल्या प्रधान आणि अधिकाऱ्यांची सुटका केल्यानंतर त्यांना पद बहाल करण्यात आली. पण कैदेत असताना मोरोपंत पेशवे यांचं निधन
झालं होतं असं डॉक्टर जयसिंहराव पवार सांगतात. छत्रपती संभाजी गादीवर बसल्यानंतर रायगडाची बंडाळी थापेत अशी शक्यता वाटत होती. पण संभाजी राजविरुद्ध 2 कट रचले गेले होते. ते ही राज्याभिषेकानंतर अवघ्या 6 ते 7 महिन्यामध्ये. पहिला कट राजाला विष देऊन मारण्याचा, तर दुसरा अंबरकांनी मदत घेऊन सत्तेवरून पाय उचलता करण्याचा. दोन्ही घटना रायगडावर घडल्या. मुंबईकर इंग्रजी या कटाविषयी लिहिलं आहे असं इतिहासकार सांगतात. छत्रपती संभाजी एक चिकित्सा या पुस्तकात 8 सप्टेंबर 1681 मध्ये इंग्रजांनी लिहिले की संभाजी राजाविरुद्ध केलेल्या कटात अनाजी दत्तोपंत, सोयराबाई, हिरोजी फर्जत होते. त्यात त्यांनी सुलतान अकबराला गोवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण तो त्याला बधला नाही. उलट त्याने गुप्तदूत पाठवून संभाजीराजाला ताबडतोब माहिती दिली. जेथे शकावलीतली या कटाविषयी लिहिलं गेलं होतं. या कटात राणी सोयराबाई, अनाजी दत्तोपंत, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जत अशी 25हून अधिक माणसं गोवली गेली होती. त्यांना देहातांशी शिक्षा दिली. सोयराबाईंनी आपली बेअदमी टाळण्यासाठी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी. इतिहासकार गोर सरदेसाई यांची मराठे शाहीची रिसायत 1935 साली प्रकाशित झाली. त्यात ते लिहितात, व्यसनी व लहरी राजाचे हातून राष्ट्रसंरक्षण होणे शक्य नाही, अशी रायगडावरील पुष्कळ जाणत्या मंडळीची भावना झाली होती. हिरोजी पंत रायगडावर गेल्यानंतर त्याच सोयराबाई, अनाजी पंत मंडळीशी विचारविनिमय झाला असला पाहिजे. पहिल्या 1-2 महिन्यात संभाजी आणि अकबर हे दोघेही आपापल्या कुचबनेच्या स्थितीत असतात. रायगडावर एक गुप्त कट करण्यात आला. याचा उद्देश संभाजीस काढून राजरामास गादीवर बसवावे असा होता. सोयराबाईचा मृत्यू नेमका कसा झाला यात काहीच वाद नाही, याचं काही निदान नाही. रायगडावरील कटाच्या थरारकट्यानंतर सोयराबाई यांचा मृत्यू 27 ऑक्टोबर 1681 या दिवशी झाला अशी नोंद आहे. पण तो नेमका कसा झाला याचे ठोर पुरावे अजूनही उपलब्ध नाहीत. अनाजी दत्तो, बाळाजी आवजी, चिटणीस एरुजी पंत यांना मृत्यूदंड दिल्याचे उल्लेख मात्र आहेत. पण सोयराबाईंना मारणं याविषयी संदर्भ साधनांमध्ये पुरावा नाही, असंही कोल्हापुरामध्ये वास्तव्यास असलेले इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सांगतात.